नमस्कार मित्रांनो, आज आपण महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच महा-टी-ई-टी 2024 मधील पेपर 1 चे प्रश्न क्रमांक 111 पासून 120 पर्यंत पाहणार आहोत. चला तर वेळ न लगेच सुरुवात करूया. पहिला प्रश्न आहे पहा 111 नंबरचा. राजचे आजचे वय त्याच्या लहान बहिणीपेक्षा 4 वर्षांनी अधिक आहे. 5 वर्षानंतर त्या दोघांचे एकूण वय 30 वर्ष होईल. तर 2 वर्षापूर्वी राजचे वय किती होते? पहा इथं राज आणि दुसरं म्हणजे त्याची लहान बहीण. ठीक आहे, ह्या दोघांविषयी आपल्याला चर्चा केलेली आहे. तर आजचं वय सांगितले पहा. राजचे आजचे वय त्याच्या लहान बहिणीपेक्षा 4 वर्षांनी अधिक आहे. आपण इथं काय करू पहा, मी इथं लिहितो राज आणि इथं लिहितो त्याची बहीण. ठीक आहे, राज. आता तर यांचं आजचं वय बघू आपण. आता इथं कोणासोबत तुलना केली आहे? लहान बहिणीपेक्षा म्हटलंय, म्हणजे आपण काय करू, त्याच्या लहान बहिणीचं वय एक्स मानू. ठीक आहे, आणि मग राजचं वय काय होणार आहे? 4 वर्षांनी अधिक आहे, म्हणजे तिच्यामध्ये आपल्याला 4 ऍड करायचे, म्हणजे बहिणीचं वय एक्स होतं, तर राजचं वय किती होणार आहे? एक्स अधिक 4. हे झालं आजचं वय. ठीक आहे, आता आपल्याला पुढे काय म्हटलंय पहा, 5 वर्षानंतर त्या दोघांचे एकूण वय 30 वर्ष होईल. आपण इथं काय करू, 5 वर्षानंतरचे वय काढू. ठीक आहे, आता बघा, आजचं वय जर एक्स अधिक 4 आहे राजचं, तर 5 वर्षानंतर काय होईल, त्याच्यामध्ये अजून 5 मिळवा, म्हणजे एक्स अधिक 4 अधिक 5, म्हणजेच ते काय होणार आहे? एक्स अधिक 9 होणार आहे. बरोबर आहे की नाही? आणि बहिणीचं वय किती? तिचं आजचं वय एक्स आहे, तर 5 वर्षानंतर काय होणार आहे? एक्स अधिक 5 होणार आहे. त्याच्यात 5 मिळवायचे. आजच्या वयामध्ये फक्त आपण काय केले? 5 मिळवलेले आहेत. बरोबर, ठीक आहे. आता आपल्याला कंडिशन त्यांनी दिली की 5 वर्षानंतर त्यांच्या वयांची बेरीज पहा, दोघांचे एकूण वय किती होणार आहे? 30 वर्ष होणार आहे. या दोघांची बेरीज करून घेऊ आपण, म्हणजे एक्स अधिक 9 हे झालं राजचं वय, आणि एक्स अधिक 5 हे झालं बहिणीचं वय. या दोघांची म्हणून बेरीज किती असायला पाहिजे? 30. बघा, एक्स आणि एक्स किती झाले? 2x. 9 आणि 5 किती झाले? 14. इकडचे जे 14 येतं तिकडे आपण वजा करणार आहेत. 30 वजा 14 म्हणजेच 2x बरोबर किती येणार? 30 मधून 14 गेले 16, म्हणजे एक्सची किंमत किती येणार? 2 ने भागा, म्हणजे B8 ही 16. एक्स बरोबर आपल्याकडे 8 आलेला आहे. आता पहा, एक्सची व्हॅल्यू आली म्हणजे काय आलं? बहिणीचं आजचं वय आलं. ठीक आहे, एक्स. आता आपल्याला काय राजचं विचारलं, ते पण 2 वर्षापूर्वी विचारलं, म्हणजे राजचं आजचं वय किती? बघा, राजचं आजचं वय आहे एक्स अधिक 4. बघा, राजचे आजचे वय एक्स अधिक 4, म्हणजे एक्सची किंमत 8 आहे, म्हणजे 8 आणि 4 किती झाले? 12. जर आज 12 असेल तर 2 वर्षापूर्वी किती असणार आहे? त्याच्यातून 2 वजा करा, म्हणजे किती उत्तर येणार आहे? 10. राजचं 2 वर्षापूर्वीचं वय किती असणार आहे? 10. पर्याय क्रमांक 4 अगदी बरोबर येतोय पहा. येते लक्षात? त्यानंतर पहा, प्रश्न क्रमांक 112 आहे. आज शाळेच्या पटावरील 400 विद्यार्थ्यांपैकी 340 विद्यार्थी हजर होते आहेत, तर शेकडा किती विद्यार्थी गैरहजर आहेत? म्हणजे 400 पैकी जर 340 विद्यार्थी हजर असतील तर आपल्याला गैरहजरचं शेकडा प्रमाण काढायचं आहे. ठीक आहे, तर सोपं आहे पहा. आपण अगोदर एक काम करू, गैरहजर किती होते ते पाहू. एकूण विद्यार्थी आपल्याकडे 400 आहेत, त्याच्यापैकी हजर 340 होते. पहा, 400 हे एकूण विद्यार्थी आहेत, 340 हे हजर आहेत. मग आपल्याला ज्यांची वजाबाकी करू, 10तून 0 गेले 0, 10तून 4 गेले 6, हातचाला 1, 4तून 0, म्हणजे 60 विद्यार्थी जे आहेत ते गैरहजर आहेत. बरोबर आहे ना? मात्र आपल्याला काय विचारलंय? शेकडा प्रमाणे विचारलंय. शेकडा कसं काढायचं? तर एकूण किती विद्यार्थी आहेत? 400, ते खाली लिहायचे. त्यापैकी गैरहजर किती आहेत? 60. ठीक ना? 400 पैकी 60, तर 100ला किती? म्हणजे गुणले 100 करा, म्हणजे आपल्याला शेकडा प्रमाण भेटणार आहे. या ठिकाणी काय 2 0 मी कॅन्सल करतो बा. 4 ने 60ला जर भाग दिला तर 4 1 4, आणि तुम्हाला माहिती 15 चौक 60 होता, म्हणजे 15% विद्यार्थी गैरहजर होते. शेकडा 15, म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपला सहज बरोबर आलेला आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 113 आपल्याकडे आहे पहा. एक वस्तू 560 रुपयाला विकल्याने जितका तोटा होतो त्याच्या तिप्पट नफा ती वस्तू 640 रुपयास विकल्याने होते, तर वस्तूची मूळची खरेदी किंमत किती? अशा प्रकारचा प्रश्न विचारलेला आहे. पहा, आपल्याला इथं 2 किमती दिल्या आहेत विक्री. एक 560ला विकले आणि दुसरी 640ला. 560ला विकल्याने काय होणार आहे? तोटा होणार आहे, आणि त्याच्या तिप्पट नफा कधी होणार आहे? 640 रुपयाला विकल्यानं. तर आपल्याला खरेदी किंमत काढायची. आपण या ठिकाणी पहा, त्याची खरेदी जी आहे ती खरेदी किंमत एक्स म्हणू. ठीक आहे, आता खरेदी एक्स म्हणू. आता आपण तोटा आणि नफ्याचा विचार करू पहा.
आता तोटा म्हणजे काय असतो बरं? तोटा म्हणजे ज्यावेळेस खरेदी जास्त असते आणि विक्री कमी असते, बरोबर ना? खरेदी जास्त विक्री कमी. मग तोटा कधी झालाय? ती वस्तू जरी 560 रुपयाला विकल्यानं तोटा झालाय त्याला. म्हणजे आपण काय करू? तोटा बरोबर खरेदी वजा विक्री. खरेदी किती आहे? एक्स, हे की नाही आपण मांडली, आणि विक्री किती आहे? 560. म्हणजे एवढा तोटा त्याला झाला असणार. तोटा किती झाला? एक्स वजा 560. हे बरोबर आहे की नाही? चला आता नफ्याचा विचार करू. 640 रुपयाला विकल्याने नफा झाला. आपण नफा काढू पहा. आता नफा कधी होतो? ज्यावेळेस विक्री जास्त असते आणि खरेदी कमी असते, बरोबर आहे की नाही? म्हणजे विक्री किती पहा या ठिकाणी? 640 रुपये आहे. म्हणजे नफा बरोबर विक्री म्हणजे 640 वजा खरेदी. खरेदी किती आहे? एक्स. पहा तोटा काय आला? एक्स वजा 560. म्हणजे 560ला विकल्यानं तोटा झाला आणि 640ला विकल्यानं नफा झालेला आहे. ठीक आहे. आणि खरेदी आपण एक्स मांडली. मात्र आपल्याला एक कंडिशन दिली बा. काय कंडिशन दिली? हा जो तोटा आहे ना, जितका तोटा होतो त्याच्या 3 पट नफा होतो, आहे की नाही? किती पट? 3 पट नफा होतो. ठीक आहे. म्हणजे नफा जो आहे तो 3 पट आहे बा. आपण इथं लिहितो मी, नफा जो आहे तो 3 पट आहे. कोणाच्या? तोट्याच्या. म्हणजे जेवढा तोटा होतो ना, समजा तोटा होतो त्याच्या 3 पट नफा होतो. येते लक्षात? म्हणजे तोट्याला जर तोट्याची तिप्पट केली तर आपल्याला नफा भेटणार आहे, असा त्याचा अर्थ झाला. ठीक आहे. आता याच्यामध्ये मी लिहितो नफा काय आपल्याकडे? 640 वजा एक्स. इथं लिहितो मी 640 वजा एक्स बरोबर 3 गुणले तोटा म्हणजे काय? इथं पाहिजे लिहिले एक्स वजा 560. एक्स वजा 560. आणि हे जर आपण सोडवलं, एक्सची किंमत काढली तर आपल्याला ती भेटणार आहे खरेदी. 3 ने गुणून घेऊ या ठिकाणी बा. इथं 640 वजा एक्स बरोबर 3 ने गुणलं 3x वजा 3 0 0 3 सक 18 हातचाला 1 3 5 15 आणि 16 म्हणजे 1680 बरोबर आहे. आता इथं 3x आहे आणि इकडचं वजा x आहे. इकडचा वजा x आपण इकडं अधिक x करायचा, म्हणजे 3x मध्ये हा x मिळवणार. इथं झाले 4x आणि इकडचे जे 1680 तर ते इकडं मिळवायचे, म्हणजे 640 अधिक 1680. हे समजतंय का? म्हणजे इकडचे मायनस 1680 इकडं प्लस झाले आणि इकडचा वजा x इकडं अधिक झाला. अधिक होऊन तो आपण त्याच्यामध्ये मिळवून टाकला. आता या दोघांची बेरीज करू आपण. 640 आणि 1680 0 0 0 8 आणि 4 12 चाला 1 6 6 12 आणि 13 आणि 1 उरला म्हणजे 2 म्हणजे 2320. आणि तिकडचे 4 ने इकडे भागू फक्त बरोबर x. हे 4 ने इकडे भागलं. आता हे जे काही उत्तर आहे ते आपलं उत्तर असणार आहे फायनल. 4 ने भागतो आपण. 4 पंचे 20. सुरुवातीला आपण 5 हे की नाही 5चा भाग गेला. 4 पंचे 20 खाली उरले 3. 3च्या पुढे 2 32 झाले. 4 8 32 आणि पुढचं 1 0 म्हणजे 580 रुपये उत्तर आपलं आलेलं आहे. म्हणजे त्याची खरेदी आहे, या वस्तूची मूळ खरेदी किती रुपये असणार आहे? 580 रुपये असणार आहे. या पद्धतीने हा प्रश्न आपण आरामात सोडवलाय पहा. त्यानंतर 114 नंबरचा प्रश्न आहे पहा. 5,67,438 या संख्येमधील 6ची स्थानिक किंमत 4च्या स्थानिक किमतीच्या किती पट आहे? कोणाच्या? 4च्या स्थानिक किमतीच्या. आता स्थानिक किंमत आपल्याला माहिती असते कशी काढायची. आता समजा 6ची स्थानिक किंमत. 6ची स्थानिक किंमत म्हणजे काय? 6 घ्यायचे आणि त्याच्या पुढे किती अंक आहेत? 1 2 3 4. मग तेवढे शून्य द्यायचे. म्हणजे 6ची स्थानिक किंमत किती होणार आहे पहा? 6च्या पुढे 4 शून्य असणार आहेत, बरोबर का? पहा 6 आहे 1 2 3 4 अशा पद्धतीने म्हणजे 60,000. 6ची स्थानिक किंमत ही 60,000 आहे. 6ची स्थानिक किंमत ही 4च्या. आता 4ची स्थानिक किंमत किती बघा? 4च्या पुढे आपल्याला 2 शून्य द्यावे लागतील आहे ना, म्हणजे 400. 6ची स्थानिक किंमत ही 400च्या किंवा 4च्या स्थानिक किमतीच्या किती पट आहे? एक्स पट आहे असं म्हणू. पट म्हणजे त्याला गुणायचं तेवढं, आहे की नाही? किती पट आहे? एक्स पट आहे. आणि मग आपल्याला ती किती पट आहे काढायची, म्हणजे एक्सची किंमत काढायची. ह्या 400ने फक्त इकडे भागा, आपलं उत्तर लगेच येणार आहे 60,000 भागिले 400 आणि आपलं उत्तर येईल पहा किती? 2 2 शून्य या ठिकाणी कॅन्सल केले मी. 4ने भाग देतात आपल्याला माहिती 4 1 4 आणि इकडं 15 15 चोक 60 होतात ना, 15 आणि हा 0 150 म्हणजे 150 पट आहे. किती पट आहे? 150 पट. पर्याय क्रमांक 3 अगदी बरोबर येतोय आपला. त्यानंतर पुढील प्रश्न आहे पहा 115 नंबरचा. लांबीच्या निमपट रुंदी असणाऱ्या आयताचे क्षेत्रफळ 288 चौसेमी आहे. जर त्या आयताची रुंदी 3/4 व लांबी 3/2 केली तर आयताचे क्षेत्रफळ किती होईल? सुरुवातीला आपण आयताची लांबी आणि रुंदी आपल्याला काढावं लागेल. ठीक आहे. ज्याचं क्षेत्रफळ 288 आहे
आणि नंतर मग त्याच्या रुंदीमध्ये बदल करायचा आहे, लांबीमध्ये हा बदल करायचा आहे आणि मग नवीन क्षेत्रफळ किती येणार आहे असं विचारलंय. सुरुवातीला बघा लांबीच्या निमपट रुंदी, म्हणजे रुंदी जी आहे ती निम्मी आहे आणि लांबी कशी असणार आहे, दुप्पट होणार आहे मग, आहे की नाही. लांबीच्या निमपट रुंदी, याच्यामध्ये आपण काय करू, रुंदी मानून घेऊ. आयताची रुंदी जर आपण x मांडली तर त्याची लांबी किती होणार आहे बरं, लांबी त्याची 2x होईल, बरोबर आहे की नाही. लांबीच्या निमपट रुंदी बरोबर होऊन जाते x. आता लांबी जर आपण x मांडली असती तर रुंदी x/2 असते, छेदस्थानी 2 आला, मग ते थोडं कॉम्प्लिकेटेड झालं असतं, पण हे सिंपल आहे. रुंदी आपण x मांडली, लांबी 2x झाली, बरोबर ना. आता ह्या आयताचं क्षेत्रफळ काय होईल बरं, ते आपल्याला दिलेले पहा. आयताचे क्षेत्रफळ काय फॉर्म्युला आहे, लांबी गुणिले रुंदी, जे आपल्याला दिले पहा 288 आहे की नाही. आता लांबी आहे समजा 2x आणि रुंदी आहे x, 2x गुणिले x आणि क्षेत्रफळ किती दिले आपल्याला, 288 दिली, तो 288. आता ह्या दोनने इकडे गुणलेले आहे पहा, इकडे मी भागून टाकतो आणि इकडे x गुणिले x म्हणजे काय येणार आहे, x चा वर्ग होणार आहे पहा. आता 288 2ने भागलात किती, बेचोकाट म्हणजे 144. x वर्ग बरोबर 144 म्हणजे आपल्याला x ची किंमत किती भेटणार आहे, 12. दोन्ही बाजूचं वर्गमूळ काढू, 12चा वर्ग 144 आणि x चा x वर्ग. अशा पद्धतीने आपल्याला काय भेटलंय पहा, रुंदी मिळालेली आहे. रुंदी किती मिळाली, x म्हणजेच 12 आणि लांबी किती मिळाली बरं आपल्याला, लांबी 2x आहे म्हणजे ती किती होणार आहे, 24. हे झालं पहिल्या आयताचं. आता त्याच्यामध्ये बदल करायचा आहे. त्यांनी काय सांगितलं आपल्याला की आयताची रुंदी 3/4 केली, म्हणजे रुंदी जी 12 होती, नवीन आपण इथे नवीन 3/4 गुणले 12 म्हणजे त्या 12चे 3/4 पट, थोडक्यात 4 ने भाग देऊ आपण, 4 1 4, 4 3 12 आणि 3 3 किती झाले 9, म्हणजे नवीन रुंदी किती झाली 9. आता नवीन लांबी बघू आपण किती होती, लांबी किती काढायची आपल्याला, लांबी 3/2 पट करायची आहे, म्हणजे 3/2 गुणले 24 आणि लगेच आपलं उत्तर येणार बा, बे इथं 12 होईल, 12 2 24 आणि 12 3 36, म्हणजे नवीन रुंदी 9 आणि नवीन लांबी 36 आहे आणि नवीन क्षेत्रफळ आपल्याला काढता येणार आहे. त्याचं काय क्षेत्रफळ फॉर्म्युला, लांबी गुणले रुंदी म्हणजे 9 गुणले 36, किती उत्तर येईल बघा, 9 * 54 हातच्याले 5, 9 3 27, 27 5 32 म्हणजे 324 चौरस सेंटीमीटर. अशा पद्धतीने आपलं पर्याय क्रमांक 3 अगदी बरोबर आलेला आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आहे 116 नंबरचा. 8 पोत्यात अनुक्रमे 40 किलोग्रॅम, 25 किलोग्रॅम, 72 किलोग्रॅम, 69 किलोग्रॅम, 63 किलोग्रॅम, 58 किलोग्रॅम, 45 किलोग्रॅम, 38 किलोग्रॅम याप्रमाणे गहू आहेत. म्हणजे 8 पोते इथं प्रत्येक पोत्यामधले आपल्याला गव्हाचं वजन दिलेलं आहे. पुढे म्हटलंय पहा, तो समान 10 पोत्यात भरला. हा जो गहू आहे तो एकत्र केला आणि 10 पोत्यामध्ये सेपरेट भरला, तर प्रत्येक पोत्यामध्ये किती गहू भरला जाईल अशा पद्धतीने. तर आपल्याला काय करावं लागेल, हे 8 पोत्यामध्ये जो आहे तो एकूण गहू किती आहे आपल्याला अगोदर काढावं लागेल, म्हणजे त्या गव्हाचं एकूण वजन करावं लागेल आणि नंतर जर आपण त्याला 10ने भागलं, समान पोत्यामध्ये 10ने भागलं, तर आपल्याला प्रत्येक पोत्यामध्ये किती गहू भरलं जाईल हे आरामात लक्षात येईल. आपण यांची बेरीज करून घ्यायची पहा. 40 आहे, त्याच्यानंतर 25 आहे, बरोबर आहे, नंतर पहा 72 आहे, नंतर 69, त्याच्यानंतर 63 आहे, त्यानंतर 58, ठीक आहे, नंतर 45, त्यानंतर 38, बरोबर. किती झाले 1 2 3 4 5 6 7 8, ठीक आहे. आता यांची फक्त आपल्याला बेरीज करून घ्यायची पहा, सिंपल. कशी बघा, 5 आणि 2 7, 7 आणि 9 16, 16 आणि 3 19, 19 आणि 8 27 आणि 5 32, 32 आणि 8 40 म्हणजे 0, आजच्या आले 4, बरोबर. त्याच्यानंतर 4 आणि 3 7, 7 आणि 4 11, 11 आणि 5 16, 16 आणि 6 22, 22 आणि 6 28, 28 आणि 7 35, 35 आणि 2 37, 37 आणि 4 41, म्हणजे या ठिकाणी बघा 410 किलोग्रॅम येते टोटल. किती येते 410. हे झालं एकूण आणि हे किती पोत्यामध्ये आपल्याला भरायचंय, 10 पोत्यामध्ये सारखं सारखं भरायचंय आपल्याला, बरोबर ना. मग आपण काय करणार, त्याला 10ने भागायचं फक्त, 0 0 कॅन्सल, म्हणजे प्रत्येक पोत्यामध्ये किती 41 किलोग्रॅम प्रत्येक पोत्यामध्ये बसणार आहे, जे पर्याय क्रमांक 1 आपला बरोबर आलेला आहे पहा. प्रश्न क्रमांक 117 आपल्याकडे आहे पहा. वर्गातील मुलांच्या संख्येइतकी रक्कम प्रत्येकाने गोळा केली, त्यात वर्ग शिक्षकांनी 272 रुपये भर घालून 1001 रुपयांची रक्कम पूरग्रस्तांना दिली, तर वर्गातील एकूण मुले किती. पहा, जेवढे मुलं आहेत ना
तेवढेच रक्कम प्रत्येकाने गोळा केली. जसं की समजा वर्गात 10 मुले असतील तर प्रत्येकाने 10 गोळा केले. वर्गामध्ये 50 मुलं असतील तर प्रत्येकाने 50 रुपये गोळा केले, असं त्यांना म्हणायचं. तर आपण काय करू पहा, मुलांची जी संख्या आहे ती आपण एक्स मानू. ठीक आहे. जर मुले एक्स असतील तर प्रत्येकी रक्कम पण किती असणार आहे? प्रत्येकी रक्कम ती पण तेवढीच म्हणली ना त्यांनी, म्हणजे एक्सच असणार आहे. आता जसं की समजा मी म्हणलं 10 मुलं आहेत आणि प्रत्येकाने 10 रुपये गोळा केले, तर आपण काय करणार? 10 100 असं करणार, बरोबर ना, गुणाकार करणार. तसं एकूण रक्कम किती होणार आहे जर आपल्याला काढायचं असेल तर एक्स मुले आहेत आणि प्रत्येकाने एक्सच रक्कम गोळा केली, म्हणजे एक्स गुणले एक्स होणार आहे. आता त्याच्यामध्ये काय म्हणले, वर्ग शिक्षकांनी किती ऍड केलेत? 272 ऍड केलेत. पहा, 272 रुपये वर्ग शिक्षकांनी भरलेत आणि मुलांचे प्लस वर्ग शिक्षकांचे असे मिळून किती रुपये झाले? 1001 रुपये जमा करून त्यांनी देऊन टाकलेले. आता पहा, आपण काय करू, एक्स गुणले एक्स म्हणजे काय? एक्स वर्ग होतो. इकडचे 272 आहे तर तिकडे आपण वजा करूया. 1001 मधून 272 वजा करा, म्हणजे एक्स वर्ग बरोबर किती येईल पहा. 11तून 2 गेले 9, हातचाला 1, 10तून 8 गेले 2 आणि हातचाला 1, 10तून 3 गेले 7, म्हणजे 729. बरोबर आहे, 729 आला. एक्स वर्ग बरोबर 729. तर एक्सची किंमत किती येणार आहे? तर कशाचा वर्ग 729 आहे? तर आपल्याला माहिती पहा, 27चा वर्ग 729 आहे. ठीक आहे नाही, ही गोष्ट आपल्याला माहिती पाहिजे. वर्ग 30 पर्यंत कमीत कमी पाठ ठेवा. म्हणजे त्या वर्गामध्ये एकूण किती मुले आहेत? 27 मुले आहेत. पर्याय क्रमांक 2 आपला अगदी बरोबर आलेला आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आहे पहा, प्रश्न क्रमांक 118. खालील वर्तुळावरील दिलेले सर्व बिंदू परस्परांना जोडण्यासाठी आणखी जास्तीत जास्त किती रेषाखंड काढावे लागतील? पहा, वर्तुळावर असे बिंदू दिले A B C D E F G H. ठीक आहे, आणि याच्यामध्ये हा एक रेषाखंड आणि हा एक रेषाखंड ऑलरेडी काढलेला आहे. तर त्यांचं काय म्हणणं आहे, हे प्रत्येक बिंदू एकमेकांशी जोडायचे. जसे की AB, AC, AD, E, समजतंय ना, असे सगळे जोडायचे. त्याच्यानंतर B पण प्रत्येकाला जोडायचं, C पण प्रत्येकाला जोडायचं आहे. जर आपण असं केलं तर सर्व बिंदू एकमेकांना जोडल्यानंतर किती रेषाखंड आपल्याला काढावे लागतील? म्हणजे हे 2 सोडू ना, कारण हे 2 ऑलरेडी काढलेत, त्यांनी आणखी म्हणले आणखी किती रेषाखंड काढावे लागतील, असा प्रकारचा प्रश्न विचारलाय. तर पहा, ह्याच्यासाठी एक सिंपल फॉर्म्युला आहे. जर समजा आपल्याला बिंदू दिलेले आहेत, समजा आपण मोजून घेऊ पहा, 1 2 3 4 5 6 7 8 बिंदू आहेत, बरोबर ना. तर त्यासाठी सूत्र आहे, आपल्याला जी संख्या दिली ती गुणिले त्याच्यामधून 1 वजा करायचा आणि भागिले 2. जशी आपण संख्यांची बेरीज काढण्यासाठी प्लस करतो, ती संख्या गुणले त्याच्या पुढची संख्या भागिले 2. इथं काय करायचं, आपल्याला जेवढे बिंदू दिलेत ते गुणले त्याच्या आधीची संख्या भागिले 2. म्हणजे बघा, आपल्याला 8 बिंदू आहेत, बरोबर ना. गुणले त्याच्या आधीची संख्या, 8तून 1 गेला म्हणजे 7. समजतंय? 8 त्याच्या आधीची संख्या भागिले 2. 8 साठी किती होतात? 56. आणि त्याच्यामधून किती, त्याला 2ने भागायचंय, म्हणजे किती येणार आहे? 28. 28 गुणिले 56. आता तुम्ही म्हणताल 28 आपलं उत्तर आहे का? नाही. तर एकूण 28 आहेत, त्याच्यापैकी 2 ऑलरेडी काढलेले तिथं, लक्षात येते का? 2 त्यांनी आपल्याला दिलेले आहेत, ते आपल्याला वजा करावं लागतील, कारण आपल्याला विचारले आणखी जास्तीत जास्त किती काढावे लागतील. 28 मधून 2 गेले 26. तर आपलं उत्तर किती असायला पाहिजे? 26 असायला पाहिजे. तर हा फॉर्म्युला आहे पहा, कुठं कुठं कामाला येतो. समजा तुम्हाला सांगितलं की स्टेजवरती 10 व्यक्ती आहेत आणि प्रत्येकाने एकमेकांशी हस्तांदोलन केलं तर एकूण हस्तांदोलन किती होतील, त्याच्यासाठी पण हाच फॉर्म्युला वापरायचा, म्हणजे 10 गुणिले 9 भागिले 2 अशा पद्धतीचा. किंवा तुम्हाला सांगितलं की एकूण 8 टीम खेळत आहेत, ठीक आहे ना, क्रिकेटच्या 8 टीम आहेत आणि प्रत्येक टीम एकमेकांशी खेळली तर एकूण किती सामने होतील, त्याच्यासाठी पण आपल्याला हाच फॉर्म्युला वापरायचा आहे. ठीक आहे, याच पद्धतीचा, म्हणजे ती संख्या गुणले त्याच्या आधीची संख्या भागिले 2 आपलं उत्तर येणार आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 119 आहे पहा, एका विद्युत खांबाची जमिनीपासूनची उंची 9 मीटर आहे. त्या खांबाच्या टोकापर्यंत 15 मीटर लांबीची शिडी उभी केली असता जमिनीवर खांब व शिडी यामधील अंतर किती आहे? पहा, एक विद्युत खांब आहे, म्हणजे खांब हा जमिनीला कधी पण लंबच असतोय. समजा हा विद्युत खांब आहे, ठीक आहे, हा एक खांब आहे ज्याची आपल्याला उंची दिलेली आहे 9 मीटर एवढी उंची आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर त्यांनी म्हणलं या खांबाला एक शिडी लावलेली आहे. शिडी आहे पण अशी तिरपी लावतो. ठीक आहे, समजा अशा प्रकारे एक शिडी लावलेली आहे. ती शिडी आहे 15 मीटर लांबीची. किती मीटर? 15 मीटर ही आहे शिडी. आता त्यांनी काय म्हणलं, जर लावली, उभी केली ती शिडी, तर जमिनीवर खांब आणि शिडी, म्हणजे हा खांब आणि शिडी यांच्यामधील अंतर किती आहे, म्हणजे आपल्याला हे अंतर काढायचं आहे.
पहा अशा प्रकारची आकृती आपली तयार होते. तर हे तुम्हाला माहिती मी आता सांगितलं 90 डिग्री आहे का, तर लंब असते, खांब काय असा तिरपा नसतो, सरळच असतोय. ठीक आहे, तर आपल्याला हे अंतर काढायचं आहे. तर एकदम सोपं आहे पहा. तुम्हाला जर पायथागोरसचे त्रिकुट माहीत असतील तर लगेच उत्तर तुमचं येणार आहे. पायथागोरसचे त्रिकुट कोणते, जसे की बघा 3, 4, 5 हे पायथागोरसचं त्रिकुट आहे. त्याच्यानंतर मी म्हटलं 6, 8, 10 हे पायथागोरसचं त्रिकुट आहे. त्याच्यानंतर 9, 12, 15 हे पण आहे. त्याच्यानंतर 7, 24, 25 हे पायथागोरसचं त्रिकुट आहे. त्याच्यानंतर अजून सांगतो दोन तुम्हाला, 9, 40, 41 आणि दुसरं म्हणजे 11, 60, 61. शक्यतो याच्या बाहेरचे प्रश्न येत नाही, याच्यापैकीच प्रश्न असू शकतात परीक्षेला. ठीक आहे, कारण हे बेसिक आहेत. तर हे पायथागोरसचे त्रिकुट आहेत. त्रिकुट म्हणजे काय, ही जी मोठी संख्या दिसते तुम्हाला त्याचा वर्ग हा राहिलेल्या दोन ज्या संख्या आहेत त्यांच्या वर्गांचे बेरज एवढा असतो. म्हणजे 5चा वर्ग 25, तर हा जो आहे ह्या दोघांचे बेरज म्हणजे 3चा वर्ग 9, 4चा वर्ग 16, 16 9 25 असं. आता हे तुम्ही म्हणता याचा इकडे काय संबंध, तर आपल्याला इथंपैकी जर एखाद्या काटकोन त्रिकोणामध्ये जर 3 पैकी कोणत्याही 2 बाजू माहिती असतील तर तिसरी बाजू आपल्याला आरामात माहिती होणार आहे. कॅल्क्युलेशन करत बसायची गरज नाही, पायथागोरसचा प्रमेय पण अप्लाय करत बसायची गरज नाही. त्या ठिकाणी बघा इथं 9 आहे, इथं 15 आहे. बघा आपल्याकडे काय, इथं 9 आहे, इथं 15 आहे. म्हणजे राहिलेलं उत्तर किती असणार आहे, 100% त्याचं उत्तर 12 असणार आहे. येते लक्षात, एकदम सोपं आहे. फक्त तुम्हाला पायथागोरसचं त्रिकुट हे एवढेच लक्षात ठेवा, जास्त पण लक्षात ठेवायची गरज नाही. म्हणजे आपलं उत्तर असणार आहे 12 मीटर. पर्याय क्रमांक 3 अगदी बरोबर येते. आणि समजा हे जर नाही लक्षात राहिलं तुमच्या, तर तुम्हाला फॉर्म्युला माहिती पाहिजे की कर्णाचा वर्ग बरोबर एका बाजूचा वर्ग अधिक दुसऱ्या बाजूचा वर्ग. ठीक आहे, या पद्धतीने पण तुम्ही सोडू शकता आणि तुम्हाला उत्तर येणार. म्हणजे 15चा वर्ग समजा इथं आहे 225, त्याच्यामधून आपल्याला हा 9चा वर्ग वजा करावा लागेल. 9चा वर्ग 81, यांची जर वजाबाकी केली तर किती होईल पहा. 5तून 1 गेला 4, 12तून 8 गेले 4, हात चाला 1 आणि 2तून 1 गेला 144 आणि 144चं वर्गमूळ किती आहे तर 12. आपलं उत्तर आरामात येत आहे. त्यानंतर पहा पुढील प्रश्न आहे 120 क्रमांकाचा प्रश्न, या व्हिडिओमधला शेवटचा प्रश्न आहे पहा. प्रश्न थोडासा कॉम्प्लिकेटेड वाटेल तुम्हाला, परंतु सोपा आहे. एक सामायिक समीकरणावर आधारित आहे. 5 स्त्रिया व 5 पुरुष 5 दिवसामध्ये 20,000 रुपये मजुरी मिळवतात. त्याचप्रमाणे पुढे दिले 7 स्त्रिया व 3 पुरुष यांची 2 दिवसांची मजुरी 7,200 होते. ठीक आहे, तर प्रश्न विचारलाय 1 पुरुष आणि 2 स्त्रियांसाठी एका दिवसाची मजुरी किती होईल. आता याच्यामध्ये आपल्याला काय करावं लागेल, मांडून घ्यावं लागेल. जसे की आपण एका दिवसाची मजुरी मांडू आपण. ठीक आहे, एका दिवसाची मजुरी कोणाची, प्रत्येकाची मांडून घ्यावं लागेल. आता स्त्रियांचा जर विचार केला आपण, स्त्रियांची आपण म्हणू एका दिवसाची मजुरी X आहे आणि पुरुषाचा जर विचार केला तर एका दिवसाची मजुरी समजा आपण Y मांडली. काही पण म्हणा तुम्ही, X Y A B तुम्हाला जे वाटेल ते म्हणू शकता. म्हणजे एका स्त्रीला एका दिवसाला मजुरी X रुपये भेटते आणि पुरुषाला किती रुपये भेटते, Y रुपये भेटतात. तर आता बघा आपण याचा विचार करू. स्त्रिया किती आहेत, 5 स्त्रिया आहेत. एका स्त्रीला जर X रुपये भेटतात तर 5 स्त्रीचे किती झाले 5X, बरोबर आहे. त्याच्यानंतर 5 पुरुष आहेत, एका पुरुषाला Y रुपये भेटतात तर 5 पुरुषाला किती होणार आहे 5Y होणार आहे. हे झालं एका दिवसाचं. हे काय झालं एका दिवसाचं. असे किती दिवस काम केले त्यांनी, 5 दिवसात म्हटले म्हणजे त्याला आपण 5ने गुणून टाकायचं पहा. ठीक आहे, आणि असे म्हणून त्यांना किती रुपये भेटतात 20,000 रुपये मिळतात. समजलं का कसं केलंय, 5 स्त्रिया 5 पुरुष आणि हे 5 दिवसामध्ये म्हणून 5ने गुणलं. आता हे जर आपण सोडून घेऊ, आपण ह्याला थोडंसं सिम्प्लिफाय करू पहा. 5ने तिकडे भागून टाकू म्हणजे इथं फक्त 5X अधिक 5Y राहिलं आणि ह्या जर 5ने इकडे भागलं तर किती होईल 5 चोक 20 आणि पुढचे 3 शून्य. समजतंय, 5ने गुणलं होतं इकडे भागलंय, पुन्हा सगळीकडे 5ने भाग जातो, लगेच देऊन टाकू. बघा इथं 5ने भाग दिला, इथं फक्त X राहिला, इथं 5ने भाग दिला, इथं फक्त Y राहिला, इथं 5ने भाग दिला तर 5 48 आणि पुढं 2 शून्य 800. म्हणजे दोघांची एका दिवसाची मजुरी, एक पुरुष आणि एक स्त्री 800 रुपये आले आपल्याकडे. ठीक आहे, याला थोड्या वेळ मी 1 नंबरचं समीकरण देतो. आता आपण दुसऱ्या गोष्टीचा विचार करू. 2 नंबरची जी अट दिली तिथं काय म्हणले 7 स्त्रिया. 7 स्त्रिया म्हणजे काय होणार आहे 7X, बरोबर. त्याच्यानंतर 3 पुरुष म्हणजे 3Y, हे दोघांचं झालं एकत्र. आणि हे 2 दिवस केले त्यांनी. किती दिवस 2 दिवस म्हणजे 2 गुणी गुणावं लागेल. आणि ही मजुरी किती रुपये आहे 7,200 आहे. इथं पण सेम आता सारखंच करू आपण, 2ने तिकडे काय करू भागवून देऊ म्हणजे 7X अधिक 3Y बरोबर 2ने तिकडे भागल्यानंतर किती होणार आहे 6 आणि 1 उरला होता 12 म्हणजे 3600, बरोबर ना. 36 दूने 72 बरोबर आहे पहा. आता ह्याला नंबर आपण 2 देऊ.
आता तुम्ही म्हणताना आपल्याला काढायचं काय होतं, आता एक सामायिक समीकरणानुसार जर पाहिलं तसं इथं सोडायला अजून थोडं कॉम्प्लिकेटेड होईल, की सगुणक सारखा करावा लागतो. समजा वायचा सगुणक सारखा करू शकतो, याला 3 ने गुणावं लागेल आणि सगळं समीकरणाला नंतर वजाबाकी बेरीज. परंतु आपल्याला एवढं न करता आपल्याला प्रश्न काय विचारले त्याच्याकडे जर आपण व्यवस्थित पाहिलं तर ते जास्त काही करायची गरज पडणार नाही. प्रश्न 1 पुरुष आणि 2 स्त्रियांसाठी, त्यासाठी फक्त आपण हे 2 जे समीकरण आहेत 1 आणि 2 त्यांची फक्त बेरीज करू आपण. बघा 1 नंबरचं समीकरण आपल्याकडे होतं, मी इथं लिहितो x अधिक y बरोबर 800 आणि 2 नंबरचं समीकरण आपल्याकडे आहे 7x अधिक 3y बरोबर 3600. बरोबर, ह्या दोघांची जर आपण बेरीज केली ना तर काय होते पहा, 7 आणि 1. आता x ची बेरीज करायची, तर 7x आहे आणि एकच x आहे म्हणजे किती झाले 8x झाले. इथं 3y आहे आणि 1y म्हणजे किती झाले 4y झाले. बरोबर. हा, आता 36 आणि 8 किती झाले 44 म्हणजे 4400. आता इथं 8 आहे, इथं 4 आहे, इथं 44 आहे. सगळीकडे 4 ने भाग जाईल ना, आरामात जाईल पा. तर मी सगळीकडे 4 ने भाग देतो म्हणजे इथं 4 दुने 8 म्हणजे 2x, इथं 4 1 4 म्हणजे फक्त y शिल्लक राहिला या ठिकाणी, आणि इथं 4 1 4 4 1 म्हणजे 1100. आपण काय केलं पहा, इथं 2x अधिक y बरोबर 1100 आलेला आहे आणि हेच आपलं उत्तर आहे. तुम्ही म्हणताना असं कसं, आपल्याला काय म्हणलंय एक पुरुष, म्हणजे बघा पुरुषासाठी आपण y घेतला होता म्हणजे त्याची y मजुरी झाली. त्याच्यानंतर 2 स्त्रिया म्हणजे इथं 2x आहे पहा, म्हणजे 2 स्त्रिया आणि 1 पुरुष यांची एका दिवसाची मजुरी किती रुपये आली 1100 रुपये आली. आपल्याला पुढे सोडायची गरज पण नाहीये, म्हणजे पर्याय क्रमांक 1 आपला अगदी बरोबर आलेला आहे पहा 1100 रुपये. येते लक्षात तुम्हाला, सिंपल आहे. अशा पद्धतीने आपण प्रश्न क्रमांक 111 ते 120 सोडवलेले आहे पहा. हे होतं पेपर 1 मधलं 2024च्या, आहे की नाही. तर अशा पद्धतीने तुमच्या लक्षात आलंच असेल. जर तुम्हाला काही अडचण वगैरे वाटत असेल तर कमेंटमध्ये तुम्ही सांगू शकता. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते पण नक्कीच कमेंटमध्ये सांगा पहा, आणि लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.